आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. तर आपण क्लासची सुरुवात करूया. पुस्तकचं वाचन P3Y एक अद्भुत सुपर सरळ शक्ती. तर ह्या P3Y अद्भुत सुपर सरळ शक्तीमध्ये आपण परमजीचे जे 12 आदेश आहे ते शिकत आहोत आणि समजत आहोत की ते आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं आणू शकतो आणि त्याला फॉलो करू शकतो. तर प्रत्येक मंगळवारी आपण एक एक आदेश वाचतो आणि ते समजण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे पुस्तक आहे ह्याची मूळ भाषा आहे हिंदीमध्ये, तर मी तुम्हाला मराठीमध्ये कन्वर्ट करून म्हणजे ट्रान्सलेट करून सांगणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे परमजीने जे वाक्य दिलेले आहेत, जे परमजी स्वतः वाक्य बोललेले आहेत, ते सगळे वाक्य इंग्लिशमध्ये पण आहे. तर त्यासोबतच आपण परत त्याच्या मागचं रिव्हिजन पण करूया आणि परमजी आपल्याला काय सांगू इच्छितात ते पण आपण जाणूया. चला, तर आज ॲक्च्युली आतापर्यंत आपण 7 परमजीचे आदेश वाचलेले आहेत आणि आज आपण वाचणार आहोत 8वा परमजीचा आदेश. तर त्याआधी आपण जे 1 ते 7 परमजीचे आदेश आहे ते वाचून जात आहोत. तर पहिला आहे लिव्ह इन प्रेझेंट अँड केअर फॉर द सेंट ऑफ प्रेझेंट. म्हणजे वर्तमान मधल्या जेही बुद्धिमान व्यक्ती आणि सात्विक व्यक्ती आहे त्यांची सेवा करणे आणि त्यांची गोष्ट ऐकणे, म्हणजे त्यांचे सांगितलं ऐकणे. दुसरा आदेश लिव्ह द लाईफ ऑफ लॉर्ड शिवा अँड पार्वती. भगवान शिव आणि माता पार्वती सारखं जीवन जगा. तिसरा आदेश आहे अटेंड द नीड्स ऑफ युअर बॉडी माइंड अँड सोल. म्हणजे आपला शरीर, मन आणि आत्मा ह्या तिघांची जेही डिमांड आहे त्याला फुलफिल करा, त्याला ओळखा आणि फुलफिल करा. आणि ते कसं फुलफिल करू शकतो सॅटिस्फॅक्टरी, तर त्याचे पण आपण शिकलेलो होतो की कसं आपण करू शकतो किंवा काय आपल्याला करायला पाहिजे P3Y पद्धतीने. चौथा आदेश आहे फॉलो लॉर्ड हनुमान. बी वीर, ज्ञानी, सात्विक अँड अनन्य भक्त. म्हणजे हनुमान सारखे गुण आपल्यामध्ये विकसित करा. जसं की वीर बना, ज्ञानी बना, सात्विक बना. हे सगळे गुण आल्यानंतर अनन्य भक्त पण बना. 5वं वाक्य आहे लिसन पेशंटली अँड डिस्पोज ऑफ पोलाइटली. एकदम शांततेने ऐका आणि आपली जे बाजू आहे ते चांगल्या पद्धतीने एकदम सायलेंटली, पोलाइटली, विनम्रतेने समोरच्या व्यक्तीला मांडा. 6वं वाक्य आहे डिस्चार्ज युअर ड्युटी मोस्ट एफिशियंटली. म्हणजे आपण जेही कार्य करत आहोत, जेही आपण सामाजिक काम करत आहोत, घरात आहोत किंवा बाहेर आहोत, जेही आपले जबाबदारी आहेत ते सगळे एफिशियंटली म्हणजे आपले 110% त्या कामामध्ये आपल्याला द्यायचे आहे. 7वा आदेश आहे से व्हॉट यू कॅन डू, डोंट से व्हॉट यू कॅन नॉट डू. म्हणजे तेच बोला जे तुम्ही करू शकतात, जे तुम्ही करू शकणार नाही ते बोलू नका, म्हणजे कमिटमेंट करू नका. तर आजचा आपला 8वा आदेश जे आहे ते आहे अर्न. म्हणजे हे जे सेंटेन्स आहेत ना ते आजच्या प्रत्येक व्यक्तींना खूप आवडणार आहे आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे असायला पण पाहिजे. तर 8वा आदेश आहे अर्न, स्पेंड अँड एन्जॉय रायटियसली. म्हणजे सात्विक प्रमाणे कमवा, खर्च करा आणि आनंदमध्ये राहा. आता खूप व्यक्ती असं विचारतात की आपण अर्न करू, म्हणजे आपण आयुष्यामध्ये जर पैसे कमवत आहोत तर पैशांची फक्त गड्डी लावायला नाही आहे, तिजोरी भरायला नाहीये. त्याच्यामध्ये आपण खर्च करून, मिनिमम खर्च करून, म्हणजे सात्विक खर्च करून स्वतःचा मनाला, बॉडीला जेही आनंद प्रदान करते तसं आपलं आयुष्य आनंद घेण्यासाठीच आहे. हे आदेश परमजीने दिलेला आहे. म्हणजे आपण आयुष्यामध्ये असं म्हणतो ना, काय ठेवलं आहे, कसं ठेवलं आहे, कसं करू शकतो. तर डॉक्टर अजित पण म्हणत असतात की आयुष्य आनंदित, खुशी आणि शांततेत राहण्यासाठी आहे. तर बघा परमजीने पण सांगितलं आहे की पैसे कमवा पण, खर्चा पण आणि एन्जॉय पण करा. पण त्याच्यासाठी कंडिशन काय आहे? रायटियसली. मी आज खूप पैसे कमवले आणि धडधड पैसे उडवणार नाही. रायटियसली म्हणजे सात्विक प्रमाणे पैसे कमवायचे,
खर्चायचे आणि आनंदित राहायचे. तर हे आहे परमजीचा 12वा आदेश. चरणम शरणम गच्छामि. आपण सर्वांचा हा क्लास P3Y क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. माझं नाव आहे कविता महाजन आणि डिग्री आहे MBA ड्युअल स्पेशलायझेशन. मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे आणि माझी कैक लहान मोठी इच्छा परमजी P3Y शक्तीने पूर्ण झालेली आहे. हा क्लासचा उद्देश आहे की P3Y शक्ती एक महान शक्ती आहे. त्याची जानकारी, त्याची माहिती प्रत्येक व्यक्तीला भेटायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तींनी हे जे शक्ती आहे त्याच्या बाबतीत त्यांना माहिती पण असायला पाहिजे. ते त्यांचा अधिकार आहे आणि ते आपल्याला द्यायलाच हवं. तर P3Y क्लास ह्याला आपण म्हणतो क्लास. तर हे क्लास भरपूर भाषेमध्ये अवेलेबल आहे, पूर्ण इंडियामध्ये आणि आउट ऑफ इंडियामध्ये पण. आफ्रिकी भाषा आहे, कॅनेडियन आहे, UK आहे, नंतर तमिळ, राजस्थानी, पहाडी, आपला आहे मराठी, तर बंगाली, हे खूप सगळ्या भाषांमध्ये P3Y चा क्लास चालत असतो. तर आता का चालत असतं, तर P3Y शक्ती हे इतकी महान शक्ती आहे की ते कुठल्याही व्यक्तीची सुखदायी आणि लाभदायी इच्छा पूर्ण करू शकते. तर ह्या शक्तीची माहिती देण्यासाठी भाषा हे कुठलीही अवरोधरूप व्हायला नको, म्हणून आपण क्लास घेत असतो. तर मंगळवारी रात्री 9 वाजता होतो P3Y मराठी क्लास, ज्याच्यामध्ये P3Y शक्तीची माहिती आपल्याला आपली भाषा म्हणजे मराठी भाषामध्ये आपण देत असतो. तर इथे उपस्थित सगळे आणि जेही व्यक्ती ऑनलाईन बघत आहेत त्या प्रत्येक व्यक्तींचं ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत आणि परमजींना प्रार्थना की जेही इच्छा घेऊन तुम्ही ह्या क्लासमध्ये बसले आहात तरी ते परमजी तुमची ते इच्छा पूर्ण करो. तर ह्या क्लासमध्ये बसण्याने पहिले हे तुमची काय इच्छा आहे ते इच्छा नक्की स्वतःच्या मनामध्ये ठरवून द्यायची आहे आणि ते इच्छा तीव्र ठेवायची आहे की माझी काहीही झालं तर मला हे इच्छा माझी पूर्ण करायची आहे. P3Y ने 75% पेक्षा जास्त इच्छा पूर्ण होऊ शकते, पण ते लाभदायी असायला पाहिजे आणि आपल्या लॅबमध्ये असायला पाहिजे आणि दुसऱ्यांना नुकसानकारक नको. तर सोबतच P3Y चे काही नियम नाहीये, अट पण नाहीये, पण त्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगले व्यक्ती व्हायला हे खूप महत्त्वाचं आहे. तर P3Y चे रूल म्हणजे चुकीची इच्छा पूर्ण होणार नाही. त्या सुटीत तुम्ही कितीही समर्पण केलं, कितीही सांगितलं, कितीही प्रार्थना केली ते ॲक्सेप्ट होणार नाही. कितीही पप्र केलं ॲक्सेप्ट होणार नाही. तर चुकीची इच्छा, आपण सगळे मोठे आहोत, आपल्याला माहिती आहे की कुठली इच्छा चांगली आहे, कुठली नाहीये, कुठली चुकीची इच्छा आहे. तर ते चुकीची इच्छा पूर्ण होणार नाही. सोबतच तुम्ही जे पप्र घेतलेलं आहे इच्छासाठी आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेले नाहीये, म्हणजे जे आपल्याला आता 6वा वाक्य आदेश आहे ना, डिस्चार्ज युअर ड्युटी मोस्ट एफिशियंटली, म्हणजे पप्र करा की मला प्रमोशन पाहिजे, मी आज एक्झिक्युटिव्ह आहे, मला सिनियर एक्झिक्युटिव्हला जायचं आहे, मी सिनियर एक्झिक्युटिव्ह आहे, मला सिनियर असिस्टंट बनायचं आहे. हे सगळे स्टेप बाय स्टेप होतील, पण त्याप्रमाणे तुम्हाला काम पण करावं लागेल. म्हणून तुम्हाला एफिशियंट ते कामाला डिलिव्हर करावं लागेल. तुम्ही काम करणार एक्झिक्युटिव्हचं आणि पदवी मागणार आहात सिनियर असिस्टंटचं, कसं होणार आहे? शक्यच नाहीये. तर तसंच त्याचप्रमाणे ज्या पोझिशनची जसं तुम्हाला कार्य पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला मेहनत पण करावी लागणार. म्हणून P3Y मध्ये पप्र करा. त्यानंतरचे सगळे जेही P3Y ने कुठलेही तुमचे कार्य होतील, पण त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करणे आवश्यक आहे. आता पप्रमध्ये हे तुम्ही डोक्यामध्ये बसून घ्यायचं आहे की हे एक महान शक्ती आहे. कुठलाही धर्म, साधू, संत, गुरु नाहीये. आपण आपले देवी देवताला, इष्टला मानत राहायचं आहे. त्यांची पूजापाठ जे तुम्ही करत आहात ते करत राहायचं आहे. पण तुम्हाला इच्छा पूर्ण करायची आहे तर तुम्हाला P3Y शक्तीचा तुम्हाला उपयोग तुम्ही करू शकतात. कंपल्शन नाहीये, पण जर इच्छा पूर्ण करायची आहे तर जेही P3Y शक्तीमध्ये दिलेलं आहे ते सगळं तुम्ही सांगू शकतात. हे इतकी ओपन शक्ती आहे, हे इतकी वास्ट शक्ती आहे की जितकं तुम्ही त्याच्यामध्ये जाणार तितकं तुम्हाला कळेल की मला काय काय हवंय आणि काय काय मला भेटतंय.
तर हे P3Y शक्ती आहे. पण त्याच्यासाठी फर्स्ट स्टेप की पहिले डोक्यामध्ये हे शिरवायचं की P3Y एक महान शक्ती आहे, त्याच्याने माझे कुठलेही कार्य, अडकलेले कामं पार होतील, रोग तकलीफ बिमारीमध्ये राहत मिळेल, चांगलं करिअर बनेल आणि मी आनंदित आणि सुखी राहणार. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये P3 पप्रामध्ये कुठलाही कष्ट नाही, नष्ट नाही आणि ठगेती नाहीच नाही. तर ते जेव्हा आपण पप्र घेऊ तेव्हा मी तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे. आता P3Y हे कोण चांगल्या पद्धतीने करू शकतो, ज्याच्याकडे 4 गुण आहे, म्हणजे पात्रता. एक आहे प्रामाणिकता, आज्ञांकितता, नम्रता आणि वीरता. प्रामाणिकता, जेही कमिटमेंट करत आहात, आपण 12 आदेश मध्ये पण वाचलं ना की तेच बोला जे तुम्ही करू शकतात, राईट. तर प्रामाणिकता की जे मी बोललो आहे ते मी करेलच, हे प्रामाणिकता आपल्यामध्ये ठेवायची. आणि ते जेही कमिटमेंट किंवा समर्पण आहे किंवा पकडचे पैसे आहे किंवा प्रचार आहे ते करून द्यायचं आहे. दुसरं आहे आज्ञांकितता. ह्या क्लासमध्ये आणि डॉक्टर अजित जेही आपल्याला आज्ञा करतात ते आपल्याला करायचंच आहे, ते आहे आज्ञांकितता. तिसरं आहे नम्रता. कितीही मोठे झालो, कुठेही गेलो तर आपल्याला डॉक्टर अजित आणि P3Y करतात सगळ्यांसमोर आपल्याला नम्र राहायचं आहे. आणि चौथं आहे वीरता. हे चौथं खूप महत्वाचं आहे बरं का. आपण सगळे कार्य करून घेतो, पण चौथं वीरता की माझं काम परमजीने केलेलं आहे तर हे तुमचंही काम होणार. मी मतलबी बनणार नाही. मी सुखी झालो तर मी बाकीच्यांना सांगणार नाही की मी कसं सुखी झालो, असं व्हायचं नाही. मला दुसऱ्यांना पण सुखी करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला लागतील वीरता की माझं P3Y शक्तीने काम झालेलं आहे तर तुमचंही काम चांगलं होईल. तर जेव्हा हे 4 पात्रता तुमच्यामध्ये येते ना तेव्हा तुम्ही एक वैशिष्ट्य व्यक्ती म्हणून उभरतात. ओके. हे तुम्हाला परमजी स्वतः देतात. ही शक्ती मार्फत तुमच्यामध्ये गुण हे शिरतात. हे मला स्वतः माझा मधला अनुभव आहे. लोक म्हणतात तुला इतकं कसं काय माहिती, तुला असं का. ज्ञान घ्यायला आणि बाकीची गोष्ट करायला, म्हणजे बाकीचं काही सांगायला मी लकी आहे की मी डॉक्टरजीच्या सानिध्यात होते म्हणून मला सगळं कळालं. तर ज्ञानसाठी केस पांढरे असणे गरजेचे नाहीये, ते फक्त आपल्याला एक संघ पाहिजे, तितकी शक्ती पाहिजे. तर हे शक्ती तुम्हाला P3Y शक्ती नक्की मिळेल. आता P3Y हे काय आहे तर एक अद्भुत सरळ शक्ती आहे. तर त्याचे जे प्रणेता आहे, पहिला P म्हणजे परमजी. P3Y शक्तीचे प्रणेता परमजी. तर परमजी कोण आहे तर ते निराकार आकारमध्ये पण, साकार पण आहे आणि निराकार पण आहे. पण आपण ह्या क्लासमध्ये निराकार परमजी म्हणजे परमजीची शक्तीचं, निराकार परमजी म्हणजे काय तर हे 1 ते 11 वाक्य जे आहे ते निराकार परमजी, त्यांचं आपण मानसिक पूजन करूया. त्वमेव माताचा श्लोक बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधु च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तर बोलूया वाक्य. हे परमजी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, आपल्या मंगळवारच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या, माझी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. ह्या क्लासमध्ये आपले विशेष आशीर्वाद द्या. तर हे केलं आपण परमजीचे मानसिक पूजन. आता पुढे आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायला पाहिजे. जसं मी सांगितलं की ज्ञानसाठी आपले डोक्याचे केस पांढरे असणे गरजेचे नाहीये, पण आपल्या आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायला पाहिजे. आपल्या सनातन धर्मामध्ये खूप सगळे वेदांमध्ये असे पण खूप लोक आहे की जे वयाने खूप छोटे आहे पण त्यांचं ज्ञान कै पटीने पुढे आहे. तर ते कसं शक्य झालं? कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये जिवंत गुरु होते. तर प्रत्येक काळामध्ये वेगवेगळे गुरु झालेले आहेत आणि एक शक्ती झालेली आहे. तर आत्ताच्या काळामध्ये स्मार्ट काळ आहे, तर स्मार्ट शक्ती पण आहे, तर ते आहे P3Y शक्ती. तर ते कसं घेऊ शकतो त्याच्यासाठी डॉक्टर अजित आपल्याला शिकवत असतात, जे स्वतः MBBS MS डिजिटल लॅप्रोस्कोपिस्ट एक्स सुप्रिटेंडेंट होते. त्यांची कारकिर्दी खूप मोठी आहे, पण त्यापेक्षा जास्त कारकिर्दी अशी की त्यांनी इतक्या वर्ष परमजी सोबत राहून काही सिद्धी हासिल केली आणि हे सत्य आणि निष्कर्ष आणलं की P3Y शक्तीने कुठलेही काम बनू शकतात.
तर ते फक्त त्यांनी स्वतःकडे नाही ठेवलं. स्वतः तर कारकिर्दी घडवलीच, स्वतः तर सक्सेसफुल झालेच, पण सोबत त्यांनी ते मिशन केलं की मला प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक व्यक्तीला हे द्यायचं आहे की हे पितृवाई शक्ती जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणलं तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकतात, तुमची कुठलीही इच्छा तुम्ही पूर्ण करू शकतात. तर असे जिवंत गुरु म्हणजे डॉक्टर अजित, जे सतत 24/7 आपल्यासाठी उपस्थित आहे. तर असे डॉक्टर अजितचं आणि आपले इतर जेही गुरु आहेत त्यांचं आपण गुरु ब्रह्माचा श्लोक बोलून मानसिक पूजन करूया. बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे तर आपण श्लोक बोलून मनाने आपण पूजा केली, पण खरी पूजा, खरी वंदना ते गुरुची आज्ञाचं पालन. जर गुरुची आज्ञाचं पालनच करत नाहीये तर त्याचा काहीच अर्थ उरत नाही. तर आपल्याला इच्छा तर असते की गुरुची आज्ञाचं पालन करा किंवा मला सगळ्या गोष्टी करायची आहे, पण आपल्या शरीरामध्ये, आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या आतमध्ये एक असं तत्व आहे जे दिसत नाही कोणाला, पण आपल्याला गरगर गरगर फिरवतं. त्याचं नाव आहे मन. हे जे मन आहे ते आपल्याला इच्छा असते काही आणि करवते काही, चांगलंही करते आणि कमी पण करते. तर हे सगळं म्हणजे अनकंट्रोल्ड आहे. तर हे परमजीने ऑलरेडी एक्सप्लोर केलेलं आहे की व्यक्ती तर ह्याच्यामध्येच गुंतून राहणार, आयुष्य तर हेच गुंतनामध्येच निघून जाणार. तर व्यक्ती जगणार कसा, आनंदित कसा राहणार, त्याची इच्छा कशी पूर्ण करणार आणि हे पितृवाई शक्ती आयुष्यामध्ये कसं आणणार. तर म्हणून मन शांत ठेवण्यासाठी जेही इतर प्रॉब्लेम आहे, तर इतर प्रॉब्लेम काय असू शकतात, तर ओव्हर थिंकिंग, टेन्शन, डिप्रेशन, ओव्हर सायकोसोमॅटिक्स प्रॉब्लेम, त्यानंतरचे बाकी गॅस, ॲसिडिटी, डायबिटीज, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स आहेत. तर ह्याच्यामधून पण छुटकारा मिळवण्यासाठी परमजीने एक क्रिया दिलेली आहे, त्याचं नाव आहे परम श्वास. खूप सोपी क्रिया आहे पण खूप शक्तिशाली क्रिया आहे. तर हे जेही गोष्ट मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या गोष्टीवर रामबाण उपाय आहे. तर जसं मी स्टार्टिंग मध्ये सांगितलं होतं, हे क्लास आहे, कथा नाहीये की तुम्ही ऐकलं तर हा बरं वाटेल, क्लास पर्यंत तुम्हाला चांगलं वाटेल, पण हेच शक्ती जर आपल्या सोबत राहिली तर किती छान वाटणार, राईट. तर ह्या क्लासमध्ये जेही शिकवण्यात येत आहे ते सगळं शिकून जायचं. तर करूया आपण परम श्वास. तर कसं करायचं आहे, कमर, गर्दन, मस्तक एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे, तोंडाने नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे आवाज न करताना. मी तुम्हाला एक परम श्वास करून दाखवत आहे. हे आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. तर त्याआधी परमजीची शक्तीला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. तर हे जे मी सांगितलं ना, परमजीची निराकार शक्ती, तर ह्या क्रियासोबत आपण ते निराकार शक्तीला जॉईन करतो. तर वाक्य बोलूया 6वा, 7वा, 8वा आणि 9वा, आणि त्यानंतर करूया 10 लांब परमश्वास. बोलूया. हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, परम श्वासची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, माझं टेन्शन, डिप्रेशन कमी करा, मना डोकं शांत हो, राग कमी हो, असं करा. आता लांब 10 परम श्वास. तर 10 म्हणजे बस. हे 10 परमश्वास
दिवसातून 3 वेळा करू शकतात, किंवा जेव्हाही मी तुम्हाला जी परिस्थिती सांगितली ते परिस्थितीमध्ये असाल तेव्हा तुम्ही हे परमश्वास करू शकतात. फक्त वातावरण दूषित नको ते, आणि घरामध्ये बसून किंवा कुठेही उभे उभे क्लासमध्ये ऑफिसमध्ये तुम्ही हे परमश्वास करू शकतात. पुढे P3Y पुस्तकांचं वाचन. तर मी प्रत्येक वेळा सांगत असते, जसं जसं वाचन तसा व्यवहार, तसं आपलं सॉरी, जसं वाचन तसे विचार तसा व्यवहार. तर त्याप्रमाणे आपलं वाचन असायलाच हवं. तर भरपूर पुस्तकं आहे. P3Y सुपर सरळ शक्ती, गर्भगीता, P3Y परमज्ञान मॅगझिन. दिवसातले 2 पेजेस पण आपण वाचले आणि त्याच्यातलं ज्ञान आपल्यामध्ये आलं, P3Y शक्ती कशी घ्यायची आहे ते जर आपण शिकलो तर आपल्या आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ शकतो. आता डॉक्टर अजित जे स्वतः प्रचार यात्राला गेलेले आहेत चंदीगडला, पण तरीही आपल्याला मेसेज द्यायचा विसरत नाही, कारण की ते 24/7 अवेलेबल आहे. तर डॉक्टर अजित प्रत्येक महिन्याला काही दिवस प्रचार यात्राला जाणार आहे. तर डॉक्टर अजित आता आपल्याला पप्र पाणी बनवून देणार आहे आपल्या पूर्ण परिवारासाठी. तर ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. नवंबर 26 मंगलवार, P3Y क्लास मैसेज। परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज का क्लास अटेंड करने वाले सभी P3Y कर्ताओं को परम जी का स्मरण करके डॉक्टर अजित का जीरकपुर पंजाब P3Y प्रचार यात्रा से आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि जिन्होंने प्रसाद इत्यादि रखे हैं प्रेम से कहिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि। P3Y शक्ति सफल हो गए, प्रयोग कीजिए, P3Y शक्ति पाइए। परम जी वचन, किसी स्त्री की बात न मानो, मेरी बात मानो। 1993 अगस्त 31 को परम जी यह वचन बोले थे, उसका विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 31 का 5वां वृश्चिक मास का 11वां दिन है और कृष्ण पक्ष की एकादशी है। पूर्णिमांत कैलेंडर में मागसर कृष्ण एकादशी और मासांत कैलेंडर 15 दिन पीछे होता है, तो वहां कार्तिक ही चल रहा है, तो कार्तिक कृष्ण एकादशी। आज उत्पत्ति अर्थात उत्पन्ना एकादशी है। आज विष्णु के शरीर में से एक दिव्य कांतिमयी देवी प्रकट हुई थी और बाद में विष्णु ने मूर राक्षस का वध किया, तो उत्पन्न होने के कारण उसे उत्पन्ना एकादशी कहते हैं। तो एकादशी के दिन कई लोग फलाहार करके या सलाद इत्यादि खाकर उपवास करते हैं। वो नहीं कर सकते हो तो एटलीस्ट अनाज नहीं खाना चाहिए, वो भी नहीं कर सकते हो तो चावल नहीं खाना चाहिए। और एकादशी का दिन परिवार में कलह कम करने का, दूर करने का दिन है, तो 15 दिन के लिए पप्र ले लें कि घर में कलह कम हो, दूर हो, और ज्यादा कलह हो वह दूर करना है तो डॉक्टर अजित को लिखिए, परम जी का स्मरण करके डॉक्टर अजित जो भी आज्ञा दे उसी अनुसार करें, घर में से कलह दूर हो जाएगा। जिनका
क्लास है 28 तारीख को, वो अटेंड कीजिए, इनकम बढ़ेगी। हाँ ये तो आवाज नवंबर 29 को मासिक शिवरात्रि क्लास और ध्यान क्लास शाम में 7 बजे होगा P3/THF गोकुल नगर मेन सेंटर में। और 30 तारीख को शनिवार को अमावस का क्लास होगा। जिनको भी रुकावट दूर करना है वह P3Y उतार विधि करा सकते हैं। दिसंबर 1 को मासिक परम निवेदन आएगा, पूरा महीना अच्छा जाएगा। और जहांगीरपुरा P3Y ब्रांच सेंटर का स्थापना दिन क्लास है। तो जिन्होंने भी सेंटर शुरू किए हैं वे भी अपना स्थापना दिन याद रखें और स्थापना दिन धूमधाम से मनावें और इसी निमित्त से अपने आसपास के एरिया में खूब प्रचार करें। तो P3Y सेंटर यानी कि दुख दूर करने वाला केंद्र, यानी कि पैसे वाला बनाने का केंद्र और इच्छा पूर्ति केंद्र, अगर ठीक से ट्रेनिंग लेकर 500 परिवारों में या अधिक परिवारों में प्रचार किया जाए तो खूब लोग केंद्र में अवश्य आएंगे ही। अतः सेंटर का स्थापना दिन धूमधाम से मनाना है। जिनका भी जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। और जो भी क्लास के होस्ट हैं उनको परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा और कोई भी तकलीफ हो तुरंत कमेंट लिखिएगा। अच्छा ही देखो तो भी लिखिएगा। और अपने चैनल्स P3THF और अन्य ब्रांच चैनल्स को अनेक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। परम जी को अर्पण। शरणम शरणम गच्छामी। तर हे होते आपल्या डॉक्टर अजितची वाणी. तर आता पुढे खूप व्यक्तींना प्रश्न आहे की आम्ही पप्र म्हणजे काय किंवा परमयोग परमश्वास ही क्रिया तुम्हाला सांगितलेली आहे, पण पप्र म्हणजे काय तर हे गुडलक पप्र काळ प्रत्येकाकडे असेलच. हे गुडलक पप्र काळ हे प्रत्येकाकडे असणार आहे. ह्याच्यामधले दिले 1 ते 11 वाक्य म्हणजे पप्र. तर तुम्हाला कुठलीही इच्छा आहे, डोकं दुखणे थांबवायचं आहे, कुठेतरी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, घरी अचानक पाहुणे आलेले आहे तर स्वयंपाक चांगला व्हायला पाहिजे किंवा कमी पडायला नको आहे, किंवा रोग तकलीफ बिमारी आजारी कमी करायचं आहे, एक्झाम चांगलं जावं तसं करायचं आहे, कुठलीही प्रकारची इच्छा असेल त्या इच्छासाठी तुम्ही हे 1 ते 11 वाक्याचे प्रयोग करू शकतात. हे 1 ते 11 वाक्य जे आपल्याला फक्त एकचदा बोलायचं आहे आणि त्याला म्हणतात पप्र. ओके, तर हे पप्र एका वेळी आपल्याला एकच इच्छा मागायची आहे, पण कारण की आपण मंगळवारचा ह्या क्लासमध्ये साप्ताहिक पप्र करतो म्हणून आपण काही कमिटमेंट साप्ताहिक पप्रसाठी परमजींना अर्पण करतो की ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस चांगले जायला पाहिजे, म्हणून साप्ताहिक पप्र मध्ये आपण सगळी इच्छा मागून घेतो. पण तुमची काही इंडिव्हिज्युअल इच्छा असेल की जे इम्पॉर्टंट इच्छा आहे त्याच्यासाठी तुम्ही 1 ते 11 वाक्य जसे दिलेलं आहे तसं बोलायचं आहे. 1 ते 8 वाक्य जसे आहे तसं. 9व्या वाक्यामध्ये आपली इच्छा कुठलीही एक. 10व्या वाक्यामध्ये समर्पण म्हणजे काय तुम्ही परमजींना पैसे किती ऑफर करतायत किंवा 1 लिटर पाणी किंवा फुल. 11व्या वाक्यामध्ये आहे प्रचार. तर प्रचार हेच गुडलक पप्र काळ मी माझे 5 व्यक्तींना देईल, 10 व्यक्तींना देईल, ऑनलाईन क्लास अटेंड करेल, ऑनलाईन मध्ये माझा अनुभव सांगेल. हे सगळे प्रचारचे वेज आहेत. तर हे तुम्ही बोलू शकतात. बरोबर. पप्र तुम्ही एका दिवसाला 100 पण घेऊ शकतात, पण एका वेळी एका इच्छासाठी 1 ते 11 वाक्य. मग दुसरी इच्छा आहे तर परत 1 ते 11 वाक्य आणि हे सगळं लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर चला आपण करूया साप्ताहिक पप्र. बोलूया 1 ते 8 वाक्य. 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस चांगले जावो असं करा. माझा बुद्धी विकास करा. घरामध्ये सुख
शांती समृद्धी वाढवा. लहान मुलं अभ्यास चांगल्या पद्धतीने करो, त्यांची चांगली वाढ हो. मी P3Y संस्कार त्यांना देईल, त्यांचं चांगलं करिअर हो, असं करा. माझं कार्य, जॉब, बिझनेस किंवा जेही नोकरी आहे त्याच्यामध्ये मला यश द्या. माझे अवतीभोवतीचे लोक, कलिग, बॉस हे सगळेच लोक माझ्या लाभमध्ये असो. मी माझं काम एफिशियंटली करेन, पण ह्या प्रत्येक व्यक्ती माझ्या अवतीभोवतीचे माझ्या लाभमध्ये ठेवा. रोग तकलीफ बिमारी मला कमी येऊ, आणि जर आली तर पप्रने ते दूर हो, असं करा. ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस माझे चांगले, आनंदित आणि सुखदायी जाओ, असं करा. कुठलीही विघ्न आले तर मी पप्र करेल, जेही पप्र करेल ते सगळ्या पप्रमध्ये मला सफलता द्या. मी जेही व्यक्तींना P3Y ची माहिती देऊ तर माझी वाणीमध्ये तुमची वाणी द्या, जेणेकरता तुमच्या जीवला मी जगवू शकेल आणि ह्या क्लासमध्ये आणू शकणार. आता वाक्य नंबर 10. इच्छा पूर्ण होतेही पकरमध्ये 10 रुपये किंवा तुमची जे इच्छा परमजींना देईल. 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना देईल. 11वा वाक्य. इच्छा पूर्ण होतेही पकरमध्ये 2 गुडलक पप्रकार कुठल्या 2 गुडलक पप्रकार मी लोकांना ऑफर करेल. पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल. गुरुवारचा इन्कम वृद्धी क्लास ऑनलाईन अटेंड करणार. चरणम शरणम गच्छामी. आता हे लिहून घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण साप्ताहिक पत्र करतो तर त्या साप्ताहिक पत्रामध्ये पण आपलं इव्हॅल्युएशन असायला पाहिजे की आधी जेव्हा मी साप्ताहिक पत्र करायचा तेव्हा माझे दिवस असे गेले, म्हणजे 100% 10% चांगला गेला. आता दुसरा वीक माझ्या 12% चांगला गेला, 15% गेला, 16, 17, 18, 20, 50. ते असं आपल्याला हे रिसर्च करावं लागणार आहे. एकाएकी होणार नाही. चमत्कार प्रत्येकच्या आयुष्यामध्ये घडतात, पण ते साधारण व्यक्तींना दिसत नाही किंवा ते म्हणजे ते ॲक्सेप्टच करत नाही. हां, होने वाला होगा, हां व्हायचं होतं तर झालं, असं नाहीये. परमजीची शक्ती आपल्याकडे आहे आणि जर घेतलीच आहे तर त्याचं नक्कीच तुम्ही त्याला फील करा की नाही, परमजीची शक्ती माझ्यासोबत आहे. त्याच्यासाठी सजगता पाहिजे. तर हे सजगता आपल्याकडे कसं येणार, तर त्याच्यासाठी पण परमजीने आपल्याला एक क्रिया दिली, त्याचं नाव आहे परम योग, परम नाद. तर हे इतकी दिव्य क्रिया आहे की ज्या व्यक्तींना स्वतःचे इष्ट देवी देवताचे दर्शन करायचे असेल ते पण ह्या परम योगने शक्य आहे. आध्यात्मिक उन्नती होऊ शकते, आपली मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते, आपला बुद्धी विकास होईल. बुद्धी विकास झाला की व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जाणारच जाणार. तर डॉक्टर जीत म्हणतात, ज्या व्यक्तीची बुद्धी कमी असते तो व्यक्ती आयुष्यामध्ये दुखी राहतो. जो व्यक्ती जसा जसा बुद्धीने बुद्धीने मोठा होतो, म्हणजे बुद्धीने ज्ञान त्याच्याकडे जास्त असतं, तितकं तो सुखी राहतो. तर आपल्याला पण सगळ्यांना सुखी व्हायचं आहे आणि आपला बुद्धी विकास पण करायचा आहे. तर शिकूया परम नाद. तर परम श्वास क्रियासारखंच आहे. गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचे तोंडाने, नाकातून श्वास बाहेर काढायचा. मी तुम्हाला एक परमनाद करून दाखवत आहे, ते तुम्ही सगळे बघून शिकून घ्या. तर आपल्याला करायचे आहे 3 परमनाद. पण जसं सांगितलं की हे तर एक क्रिया आहे, पण परमजीची अद्भुत शक्ती ह्याच्या सोबत आपल्याला जॉईन करायची आहे. त्याच्यासाठी बोलूया आपण 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. P3Y शक्तीचा लाभ घेऊन मी अति सुखी आणि आनंदित राहू, असं करा. मला रात्री चांगली झोप येऊ द्या. माझी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. आता 3 लांब परमनाद.
मस्तीत नमून आपली सगळी इच्छा मागून घ्या. तर हे झालं परमनाद. तर नवीन व्यक्तीने 3 वेळा तर कंपल्सरी करायचेच आहे. तर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. पण जर परमजीची शक्ती जास्त घ्यायची असेल तर 6 वेळा करायचे आहे. तर कधी कधी सकाळी उठताना तर परमजी प्रणाम आणि 3 परमनाद करून घ्यायचे आहे. कामाला लागताना किंवा अंघोळ झाल्यानंतर. तिसरा परमयोग आहे दुपारी 12 वाजता. एक आहे संध्याकाळी 7 वाजता. त्यानंतर कधी कुठलं काम पूर्ण करत असणार किंवा सुरू करणार असतात तेव्हा. आणि 6वा परमयोग आहे रात्री झोपण्याचा आधी. तर 3 परमनाद रेग्युलर, 3 परमनाद विशेष. हे 3 परमनाद 6 परमनाद करू शकतो. पण सुरुवातीमध्ये 3 परमनाद तर नक्कीच करायचेच आहे. एकाही दिवस खाडा नको. तर परत तुमची जे 3 महिन्याची जे जर्नी असेल, तुम्ही एक दिवस पण खाडा केला परत 1 पासून सुरुवात होते. तर असं नको व्हायला पाहिजे, राईट. आपण खूप मेहनत करत आहोत आणि ते परमजीची शक्ती ह्याचप्रमाणे काम करते. तर आणि दुसरं आहे पितृवाय प्रचार. प्रचार करणे गरजेचे आहे. विना प्रचार नाही उद्धार. तर उमरगामची यात्रासाठी नक्कीच सगळ्यांनी आपला अवतीभोवतीचे लोकांना प्रेरणा द्यायची आहे. जेही व्यक्ती उमरगामची यात्रा करणार त्यांची मोठी इच्छा पूर्ण होणार आणि पितृशांती मिळणार. त्या व्यतिरिक्त भरपूर गोष्ट आहे की जे तुम्ही उमरगाम यात्रा करून मिळवू शकतात. त्या व्यतिरिक्त P3Y शक्ती एक अशी महान शक्ती आहे की ज्याच्याने तुमची माझी प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ शकते. म्हणून पात्रता मधलं जे शेवटचं आहे वीरता, की माझी इच्छा पूर्ण झाली, मला मनाला आनंद शांतीचा अनुभव झाले आहे, माझी इच्छा पूर्ण झाली आहे, तर तुमची पण होणार. तर गुड लक पत्रकार आपल्याकडे ठेवायचेच आहे आणि जेही नवीन व्यक्ती आहे त्यांना देत राहायचं आहे. किंवा माझा नंबर देऊ शकतात किंवा ह्या गुड लक कार्डमध्ये त्यांना सांगू शकतात की इथे डॉक्टर अजितचा नंबर पण दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअप करून त्यांच्याकडनं अपॉइंटमेंट घेऊ शकतात. ह्या आणि तसा पण तुमचा प्रचार होऊ शकतो. तर परमजींना खूप 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 प्रिय आहे प्रचार. कारण की प्रचारांनी आपण एक चांगले व्यक्ती पण बनतो आणि समोरच्या व्यक्तींना सुखाचा रस्ता पण दाखवतो. ह्याशिवाय दुसरं अजून समाजसेवा काय होऊ शकते. तर म्हणून प्रचार करणे गरजेचं आहे. तर तोपर्यंत पुढच्या मंगळवारपर्यंतचे सगळे दिवस आनंदित आणि सुखदायी जाओ त्यासाठीचे ॲटलिस्ट 2 गुडलक पत्रकार नवीन व्यक्तींना देऊन टाकायचे आहे. आणि यूट्यूबचे हा जे मराठी क्लास आहे त्याची पण लिंक तुम्ही पाठवू शकता. करूया क्लास समापन. बोलूया. हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम नमः. परम जी की जय हो, जय जयकार हो. तर आजच्या क्लासमध्ये जेही तुम्हाला शिकवण्यात आलं आहे तर ते सगळी गोष्ट चांगल्या पद्धतीने शिकून घ्यायची आहे आणि स्वतः करायचं आहे. जी तर तुम्हाला नाही ते झालं ओके. तर ज्यांनाही अनुभव सांगायचा असेल पुढच्या मंगळवारी तर त्यांनी मला नक्कीच ॲडव्हान्समध्ये सांगा की जेणेकरता आपण ह्या क्लासमध्ये आपले स्वतःचे अनुभव पण सांगू शकू. ठीक आहे. तोपर्यंत सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. हसत राहा, आनंदित राहा, P3Y करत राहा आणि प्रचार करत राहा. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. चरणम शरणम गच्छामी.